ढाबा स्टाईल इथे आपण राजमा करणार होतो। राजमा रात्रभर पाण्यात भिजत टाकला होता। सगळे कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आणि राजमा शिजून घ्यायचे। जो थोडंसं मीठ टाकायचं। इथे घेतलेलं आहे दही, अद्रक, लसूण आणि टोमॅटो। त्यामध्ये टाकणार आहे शिजलेला राजमा आणि हा मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचा आहे। कढईमध्ये टाकलेलं आहे जिरं, त्याबरोबर बारीक चिरलेला कांदा आणि कांदे चांगले गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहेत। कांदे चांगले फ्राय झाले की तुम्ही बघू शकतात इथे टाकणार आहे मी टोमॅटो, अद्रक, लसूणची पेस्ट आणि दह्याची पेस्ट जी आपण मिक्सरला ग्राइंड केली होती आणि छान तेल सुटेपर्यंत हे वाटण आपण फ्राय करणार आहे। त्यामध्ये सुके मसाले टाकायचे आहे। तुमच्याकडे जे पण सुके मसाले आहेत ते वापरू शकतात आणि आता सुके मसाला टाकल्यानंतर मस्तपैकी वाटण तेल सुटेपर्यंत फ्राय करणार आहोत। थोडंसं पाणी टाकायचं, मी राजमाचंच पाणी टाकत आहे आणि मसाला छान फ्राय करून घेऊया। तुम्ही ते बघू शकतात मस्तपैकी साईडने तेल सुटलं आहे। आता त्यात टाकत आहे शिजलेला राजमा, मिक्स करून घ्यायचा आहे आणि 5 ते 6 मिनिटं हे शिजून घेणार आहोत। 5 ते 6 मिनिटामध्ये राजमा आपला छान इथे रेडी होतो। चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपला इथे झटपट बनणारा राजमा रेडी आहे। भाताबरोबर तर एक नंबर लागतो। आता त्यामध्ये सगळ्यात शेवटी मी तडका टाकणार आहे। तर कढईमध्ये थोडंसं तूप गरम केलं होतं, लाल सुका मिरच्या आणि जिरं, त्याबरोबर टाकणार आहे थोडासा हिंग आणि लाल मिरची पावडर आणि हा तडका आता राजमावर टाकणार आहे। तर राजमा रेडी झाला आहे। रेसिपी आवडली लाईक आणि शेअर जरूर करा।